तुमची ग्रीन कार्ड प्रोसेस सुरू झाली आहे, फर्म झालाय, I-140 पण अप्रूव्ह झालंय. आता एकच प्रश्न डोक्यात येतो, ग्रीन कार्ड कधी मिळणार? सेम USA, सेम जॉब, पण इंडियन्ससाठीच इतका वेळ का? आणि सर्वात इम्पॉर्टंट, ग्रीन कार्ड मिळवायचा फास्टेस्ट रूट कोणता? हे सगळं समजून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण बघणार आहोत ग्रीन कार्डची रियालिटी, बॅकलॉग, वेट टाइम, EB कॅटेगरीज आणि ऍक्च्युअल स्मार्ट स्ट्रॅटेजी काय आहे ते. नमस्कार मंडळी, मी आहे भक्ती आणि अमेरिकन लाईफ मराठी वेबमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही अजून पार्ट 1 बघितला नसेल तर इकडे जाऊन तो प्लीज 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 बघा, कारण त्यात मी पूर्ण ग्रीन कार्डची H1B2 ग्रीन कार्डची प्रोसेस एक्सप्लेन केली आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये त्या प्रोसेस नंतर काय होतं आणि इंडियनसाठी वेट टाइम काय आहे हे आपण डिस्कस करणार आहोत. चला आता पुन्हा आपल्या रोहित आणि अनिलकडे जाऊयात. तर रोहित एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. त्याने मास्टर्स डिग्री घेतली अमेरिकेमध्ये आणि त्याचं ग्रीन कार्ड EB2 मध्ये फाईल झालंय. व्हेअरॅज अनिल एक IT कन्सल्टंट आहे आणि आपण असं समजूयात आता की त्याने बॅचलर्स डिग्री घेतली आहे आणि त्याचं ग्रीन कार्ड EB3 कॅटेगरीमध्ये फाईल झालंय. आणि दोघांचंही H1B चालू आहे, I-140 अप्रूव्ह झालाय. बस आता काही वर्षाने ग्रीन कार्ड येईल असं वाटतंय, पण कधी येईल हे काहीच माहिती नाही. आता इथून सुरू होते खरी स्टोरी. इथे येतात EB कॅटेगरीज, ज्या तुमचा ग्रीन कार्ड साठीचा वेट टाइम डिसाइड करतात. इंडियन सिटीजन्ससाठी मेनली 5 प्रकारच्या एम्प्लॉयमेंट बेस्ड कॅटेगरीज असतात. EB1, 2, 3, 4 अँड 5. यातली EB1 म्हणजे फास्टेस्ट लेन. ही कॅटेगरी हाय लेवल रोल्स साठी असते, जसं की मॅनेजर्स, डिरेक्टर्स किंवा रिसर्चर्स यासारख्या रोल्ससाठी. पण यात क्वालिफाय होणं खूप टफ असतं. या EB1 मध्ये सुद्धा 3 वेगवेगळे प्रकार आहेत, EB1A, B आणि C. EB1A म्हणजे काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी टॅलेंट, अशी माणसं ज्यांनी आपल्या फील्डमध्ये खूप काहीतरी मोठं नाव कमवलंय, जसं की वर्ल्ड क्लास ऍथलीट झाले, एखादा फेमस रिसर्चर, आर्टिस्ट झाला. या लोकांचं ग्रीन कार्ड EB1A मध्ये फाईल होतं. EB1B कॅटेगरी प्रोफेसर्स साठी असते आणि EB1C ही मल्टीनॅशनल कंपनीच्या मॅनेजर्स साठी असते. फॉर एक्झाम्पल, कोणी लंडन ऑफिस मधला मॅनेजर आहे आणि ती कंपनी न्यूयॉर्क ऑफिसमध्ये त्या व्यक्तीला ट्रान्सफर करते, तर तो L1A विजावर US मध्ये येऊ शकतो आणि नंतर त्याच रूटने EB1C ग्रीन कार्ड मिळवू शकतो. यामुळे या लोकांचा वेट टाइम खूप कमी होतो आणि यांच्यासाठी ग्रीन कार्ड प्रोसेस खूप फास्ट चालू होते. आता येते EB2 कॅटेगरी, विच इज मोस्ट कॉमन कॅटेगरी फॉर इंडियन्स. रोहित ज्या कॅटेगरीमध्ये आहे ती म्हणजे EB2 कॅटेगरी. तुम्ही जर मास्टर्स केलं असेल किंवा एक्सपिरियन्स्ड असाल जॉबमध्ये तर तुम्हाला या कॅटेगरीमधनं ग्रीन कार्ड मिळतं. हां, पण यामध्ये वेट भरपूर आहे, पण ऑब्व्हियसली EB3 कॅटेगरीपेक्षा कमीच आहे. आता येते EB3 कॅटेगरी, विच इज द स्लोएस्ट लेन. अनिलचं ग्रीन कार्ड या कॅटेगरीमध्ये फाईल झालंय, कारण की त्याने बॅचलर्स डिग्री केली आहे आणि त्याला जॉब पण एंट्री लेवलचा मिळाला. सो या कॅटेगरीमध्ये वेट टाइम खूप जास्त असतो. आणि महत्वाचं म्हणजे या ज्या 2 कॅटेगरीज आहेत ना, EB2 आणि EB3, या कॅटेगरीजमध्ये अमेरिकन कंपन्यांना हे प्रूव्ह करावं लागतं की त्यांच्याकडे योग्य US वर्कर अवेलेबल नाहीये, इक्वली क्वालिफाईड US वर्कर अवेलेबल नाहीये, आणि म्हणून ते इंडियन्सला और दुसऱ्या नॅशनॅलिटीजच्या लोकांना ग्रीन कार्ड स्पॉन्सर करतात. आणि म्हणूनच या दोन्ही कॅटेगरीजसाठी पर्म प्रोसेसिंग कंपल्सरी असतं. आता पुढची आहे EB4 कॅटेगरी, जी असते स्पेशल इमिग्रंट्स कॅटेगरी. आणि यामध्ये बरेच रिलिजियस वर्कर्सला वगैरे ग्रीन कार्ड मिळतं, जसं की आपले पुजारी झाले, भटजी झाले, किंवा एखाद्या रिलिजियस ऑर्गनायझेशन मध्ये काम करणारा वर्कर असेल तर त्या व्यक्तीला US मध्ये ग्रीन कार्ड स्पॉन्सर केलं जातं आणि या लोकांना ग्रीन कार्ड बरंच लवकर मिळतं. आणि 5वं आहे इन्व्हेस्टर राऊट, म्हणजेच तुम्ही US मध्ये जर मोठी इन्व्हेस्टमेंट केली असेल, साधारण $8 लाख ते $1 मिलियन पर्यंत, आणि कमीत कमी 10 फुल टाइम जॉब्स तुम्ही क्रिएट करताय इथल्या लोकांसाठी, तर त्या रूटने तुम्हाला ग्रीन कार्ड मिळू शकतं लवकर. सो EB4 आणि EB5 या राऊट्स मध्ये फक्त 5 वर्षात ग्रीन कार्ड मिळण्याची शक्यता असते. आता मागच्या ब्लॉग मध्ये आपण प्रायोरिटी डेट ही कॉन्सेप्ट बघितलेली. ज्या दिवशी तुमचं पर्म फाईल होतं त्या दिवशी तुम्हाला एक प्रायोरिटी डेट दिली जाते, म्हणजेच ग्रीन कार्डच्या क्यू मधला तुमचा नंबर. आणि वेगवेगळ्या देशातले हजारो लोक या लाईनीत असतात आणि US दरवर्षी लिमिटेड ग्रीन कार्ड्सच देतं. सो जोपर्यंत तुमची प्रायोरिटी डेट येत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला ग्रीन कार्डसाठी वाटच बघावी लागते.
गाईज, पुढे जायच्या आधी एक क्विक नोट. जर तुम्हाला विजाज, US मध्ये येणं, H1B, ग्रीन कार्ड, अकोमोडेशन्स, जॉब सर्च, स्टुडंट लाईफ इन US किंवा अमेरिकेत सेटल होण्याबद्दल काहीही गायडन्स हवा असेल तर प्लीज फील फ्री टू रीच आउट टू मी ऑन इंस्टाग्राम. मला कधीही इंस्टाग्रामवर तुम्ही मेसेज करू शकता आणि मी शक्य तितकी हेल्प करेन. कारण जेव्हा आपण एखाद्या नवीन कंट्रीमध्ये येतो तेव्हा प्रॉपर इन्फॉर्मेशन आणि राईट गायडन्स हवा असतो. हे माझ्या एक्सपिरियन्सवरनं मी सांगतेय. सो कधीही मला मेसेज करा. आय विल बी हॅपी टू हेल्प यू. आता पुढे जाऊयात. विजा बुलेटिन म्हणजे काय? तर US गव्हर्नमेंट दर महिन्यात एक विजा बुलेटिन नावाची रिपोर्ट रिलीज करते. त्यामध्ये कोणत्या प्रायोरिटी डेट पर्यंत ग्रीन कार्डची प्रोसेस पुढे जाऊ शकते हे सगळं मेन्शन केलेलं असतं. या विजा बुलेटिन मध्ये 2 टेबल्स असतात. पहिलं असतं डेट्स फॉर फायलिंग आणि दुसरं असतं फायनल ऍक्शन डेट. ज्यातलं फायनल ऍक्शन डेट हा जो टेबल आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ह्याच त्या डेट्स आहेत जेव्हा तुमचं ग्रीन कार्ड अप्रूव्ह होणार असतं. आणि डेट्स फॉर फायलिंग म्हणजे ती थोडी परमिशन स्टेज असते, ज्यात तुम्ही डॉक्युमेंट्स वगैरे सगळं प्रोव्हाइड करता गव्हर्नमेंटला, पण फायनल अप्रुव्हल अजून मिळत नाही. आता आपण एक रिअल एक्झाम्पल बघूयात. आत्ता ह्या महिन्यातला एप्रिल 2026चा विजा बुलेटिन बघूयात. आता यात तुम्हाला दिसत असेल ही रो बघा. फायनल ऍक्शन डेट्स टेबलमध्ये इंडियासाठी EB2 कॅटेगरीमध्ये 15 जुलै 2014 दिसतंय. EB3 कॅटेगरीमध्ये 15 नोव्हेंबर 2013 आणि EB1 कॅटेगरीमध्ये 1 एप्रिल 2023. याचा अर्थ काय? समजा रोहितचा पर्म 2016 मध्ये फाईल झालेला, म्हणजे त्याची प्रायोरिटी डेट 2016 आहे. पण बुलेटिन मध्ये EB2 इंडियासाठी 15 जुलै 2000 पर्यंतचे केसेस चालू आहेत. रोहित अजून वेट करणार. सो सिम्पल रूल, जर तुमची प्रायोरिटी डेट या बुलेटिन मध्ये दिलेल्या डेट पेक्षा जुनी असेल तर तुम्ही करंटली ग्रीन कार्ड मिळवू शकता, आणि या दिलेल्या डेट्स पैकी जर पुढे असेल इन फ्युचर तर तुम्हाला अजून थांबावं लागेल. सो गाईज, ही आहे लेटेस्ट अपडेट. नंबर्स आर इन फ्रंट ऑफ यू, आणि तुमची जी काय प्रायोरिटी डेट असेल ती तुम्ही इकडे चेक करू शकता या साईटवरती जाऊन. आता येऊयात आपल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे, की इंडियन्ससाठीच एवढा जास्त वेट टाइम का आहे ग्रीन कार्डचा? तर याची 2 मोठी कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे कंट्री कॅप रूल. प्रत्येक कंट्रीसाठी लिमिटेड नंबर ऑफ ग्रीन कार्ड्सच अलॉट होतात एव्हरी इयर. दुसरं म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ही गोष्ट, देर इज अ ह्यूज डिमांड फॉर ग्रीन कार्ड फ्रॉम इंडियन्स. एस्पेशली IT फील्डमध्ये लाखो ॲप्लिकंट्स असतात या ग्रीन कार्डसाठी. इंडियन्स जास्त अप्लाय करतात, म्हणूनच कोटा आपल्यासाठी लिमिटेड आहे. सो डिमांड खूप जास्त आहे पण सप्लाय कमी आहे, विच अल्टिमेटली रिझल्ट्स इन बॅकलॉग फॉर इंडियन्स. आता आपण 2026 मधली ऍक्च्युअल रियालिटी बघूया. EB2 कॅटेगरीमध्ये फाईल झालेल्या ग्रीन कार्डसाठी 10 ते 12 वर्ष वेट टाइम आहे. EB3 कॅटेगरीमध्ये फाईल झालेल्या ग्रीन कार्डसाठी मिनिमम 15 वर्षाचं वेट टाइम आहे. पण EB1 कॅटेगरीमध्ये फाईल झालेल्या ग्रीन कार्डसाठी मिनिमम 5 वर्षाचं वेट टाइम आहे. आता तुम्ही म्हणाल की एवढी कठीण परिस्थिती असताना भारतीयांसाठी बेस्ट पाथ कोणता आहे? पुढे जायच्या आधी आपण एक रियालिटी समजून घेऊयात की ग्रीन कार्ड तुम्ही स्वतः चूज करू शकत नाही कुठल्या कॅटेगरीमध्ये अप्लाय करायचं. हे ते सगळं डिपेंडेंट असतं तुमचा जॉब रोल, तुमचं एज्युकेशन आणि तुमच्या कंपनीने कोणत्या कॅटेगरीमध्ये ग्रीन कार्ड फाईल केलं हे. सो पूर्ण कंट्रोल तुमच्या हातात नसतो, पार्शली असतो. उरलेला अर्धा कंट्रोल की कुठल्या कॅटेगरीमध्ये फाईल करायचं ग्रीन कार्ड हे कंपनीच डिसाईड करते. आणि म्हणूनच अमेरिकेत जॉब शोधताना जॉब रोल काय आहे, डिस्क्रिप्शन वगैरे सगळं व्यवस्थित चेक करून घ्या. आता आपली कंपनी कोणत्या कॅटेगरीमध्ये आपलं ग्रीन कार्ड फाईल करेल हे आपल्या हातात नाहीये, करेक्ट. पण मग तुमच्या हातात काय आहे की तुम्ही एक कॅटेगरीवर सरकू शकता का? तर यासाठी स्मार्ट लोक काय करतात हे सांगते. 4 स्ट्रॅटेजीज आहेत, ज्यातली एक तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला ग्रीन कार्डच्या कॅटेगरीमध्ये अजून वर पोचायचं असेल. पहिली स्ट्रॅटेजी अशीच आहे की तुम्ही EB2 मध्ये राहण्याचा प्रयत्न करा, कारण EB3 पेक्षा EB2चा राऊट थोडा फास्ट आहे आणि म्हणूनच लोक मास्टर्स करतात किंवा हायर रिस्पॉन्सिबिलिटीचे रोल्सला एम करतात. दुसरी स्ट्रॅटेजी आहे EB1 ला टार्गेट करणे. यामध्ये लोक करिअर ग्रोथ करून एखाद्या मॅनेजरियल लेवलला जातात किंवा सिनियर रोलला जातात आणि मग EB1च्या ग्रीन कार्डसाठी टार्गेट करतात. तिसरी स्ट्रॅटेजी आहे L1चा राऊट एक्सप्लोर करणे. आता हा पाथ सगळ्यांसाठीच वर्क होईल असं नाहीये. या कॅटेगरीमध्ये कंपनीज इंटरनल ट्रान्सफर देतात. जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये मॅनेजर बनलात
तर L1A चा राऊट घेऊन EB1C कॅटेगरीमध्ये ग्रीन कार्ड फाईल करता येतं. आणि चौथी आणि शेवटची स्ट्रॅटेजी म्हणजे आपले स्किल्स अपग्रेड करत राहणे. तर यामध्ये बॉटम लाईन अशीच आहे की ग्रीन कार्डसाठीचा वेट टाइम कम्प्लिटली अवॉइड करता येत नाही, पण असे काही स्मार्ट डिसिजन घेऊन तो कमी नक्कीच करता येऊ शकतो. ग्रीन कार्ड ही एक प्रोसेस नाहीये, हा एक प्रवास आहे. पण प्लीज डोंट बी फ्रस्ट्रेटेड, तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्याबरोबर अजून बरेच इंडियन्स आहेत तुमच्याच बोटमध्ये. सो जास्त टेन्शन घ्यायचं नाही, जेव्हा होईल तेव्हा होईल. तर मंडळी, तुम्हाला अशीच रिअल आणि ऑनेस्ट इन्फॉर्मेशन यापुढे पण हवी असेल तर प्लीज मेक शुअर टू सबस्क्राईब टू अमेरिकन लाईफ मराठी वाईब. आणि हा व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आपल्याला आपलं चॅनलचा ऑडियन्स अजून वाढवायचा आहे. आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुमची ग्रीन कार्डची जर्नी कुठपर्यंत पोहोचली आहे, मला ऐकायला आवडेल. अँड येस, पर्सनल गायडन्ससाठी मला इंस्टाग्रामवर बिनधास्त कधीही DM करा. आता येतो माझा फेवरेट कमेंट शाउटआउट सेक्शन. यावेळेस आमच्या 2 फेवरेट कमेंट्स आहेत फ्रॉम रोहन UTEP आणि S भिंगे. तुम्ही आपल्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये डिस्कशन्स करत राहता आणि कमेंट सेक्शनला ॲक्टिव्ह ठेवता, त्यासाठी खूप खूप थँक्स. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता. बाय बाय.